पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते किणी टोलनाका या दरम्यान 6 पदरीकरणाचं काम सुरू आहे. हे काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. अनेक ठिकाणी वळणं आणि अरुंद रस्ते आहेत. किणी टोल नाक्यापासून येताना अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी सिमेंटचे पोल लावलेले आहेत. त्यावर रेडियम लाईट रिफ्लेक्टर म्हणजेच प्रकाश परावर्तक दिसून येत नाहीत. त्यामुळं वाहनधारकांना वळण रस्ते तसंच खोदाई केलेल्या ठिकाणांचा अंदाज येत नाही आणि अपघात घडतायत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक रेडियम देत निवेदन सादर केलं. महाराष्ट्र प्राधिकरणानं संबंधित ठेकेदारांना याबाबत सूचना करून कार्यवाही करावी, अन्यथा महामार्ग रोको आंदोलन करू असा इशारा जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलाय. किणी टोल नाका ती कागलपर्यंत जी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, ती दुरावस्था त्यानंतर ज्यांनी हे टेंडर घेतलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने न केलेली कामे, प्रशासनाचं असलेले दुर्लक्ष आणि वारंवार डावीकडे वळा किंवा उजवीकडे वळा यासाठी जो बोर्ड असतो किंवा त्याच्यावर जी रेडियम असते ती रेडियम न लावल्यामुळे होत असलेला अपघात याविषयी वाचा फोडण्यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सर्वच पदाधिकारी आम्ही इथं उपस्थित आहोत. राजीव यादव तालुका प्रमुख आहेत. आम्ही निवेदन दिलेलं आहे शासकीय अधिकाऱ्यांना की रेडियम तुम्ही लावता की शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही रेडियम लावून घेऊ. राज्य शासन जर इतकं दळबद्रे झालं असेल, राज्य शासनाकडे जर निधी नसेल तर त्यांनी ते घोषित करावं आणि इथून पुढं होणाऱ्या कालावधीमध्ये जे काय अपघात होत असतात त्या अपघाताची जबाबदारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि राज्य शासनानं घ्यावीच. पण आम्हाला अपेक्षापुरतं होईल अशा पद्धतीचं उत्तर आम्हाला प्राप्त झालेलं नाही. त्यांना आम्ही एक इशारा दिलेला आहे की जर येणाऱ्या कालावधीमध्ये कॉन्ट्रॅक्टरनी चांगल्या प्रकारचा रस्ता व रेडियम जर लावलं नाही तर आम्ही हाच हायवे रस्ता रोको शिवसेनेच्या मार्फत करू. या आंदोलनात करवीर तालुका प्रमुख राजू यादव, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, विनोद खोत, राजू सांगावकर, दीपक अंकल, सुनील पारपानी, दीपक पोपटानी, रामराव पाटील, अजित चव्हाण, दत्ता फराकटे, देवानंद माने, कैलास जाधव, सचिन नागटिळक आदींनी सहभाग घेतला.